तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आजकाल प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकटे, अडचणी, अडथळे हे आहेत. एक संकट संपलं की दुसरं संकट हे उभं असतं. अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. भरपूर वेळा आपण स्वामी सेवा करतो, अगदी नित्य सेवा देखील करत असतो किंवा स्वामी चरित्र सारामृत पठण करत असतो. आपण प्रत्येक सेवा करून देखील आपल्याला पाहिजे तसं फळ हे मिळत नाही. आपली जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होत नाही. खरं तर आपण जेव्हा सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा संकटे हे आपल्याकडे येतात. मग असे का होते तर आपल्या अवतीभोवती जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याकडे येत असते. तसेच देव देखील आपली परीक्षा बघत असतो. त्यामुळे आपण सेवा करत असताना जरी आपल्यावरती संकटे आली तरी आपण घाबरायचं नाही किंवा डगमगायचं नाही. तुम्ही जेवढी जास्त सेवा करणार ना तेवढेच तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे कित्येक पटीने मिळेल. आपल्या आई वडिलांनी जी सेवा केली असेल त्याचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते. आपण जी सेवा करतो त्याचे पुण्यफळ हे आपल्या मुलांना मिळत असते. त्यामुळे आपण सेवा करायला चुकायचं नाही. कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट भेटली नाही तर आपण हक्काने स्वामी महाराजांसमोर रडतो, तसेच त्यांच्यासोबत भांडतो देखील. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे. तुम्ही स्वामींवरती अतूट विश्वास ठेवा. अगदी सेवा करूनही तुम्हाला त्याचे फळ जर मिळत नसेल तर तुम्ही आणखी सेवा करा. तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच मिळेल. मी तुम्हाला आज एक अशी सेवा सांगणार आहे की ज्यामुळे तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल. तर कोणती सेवा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता प्रत्येक जण काही ना काही सेवा या करत आहे. तुम्हाला मी जी सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्ही संकल्प करून देखील करू शकता किंवा संकल्प न करता देखील सेवा केली तरी पण चालेल. 21 दिवसाचा किंवा 11 दिवसाचा संकल्प करून तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे. आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे, तसेच खाली तामण ठेवायचं आहे. त्या जलामध्ये थोड्याशा अक्षता टाकायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, हे फूल ठेवायचं आहे. तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमची इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे. तसेच मी तुमची सेवा 21 दिवसांची ही सेवा करणार आहे किंवा 11 दिवसांची सेवा करणार आहे असे सांगायचं आहे. त्यानंतर ते पाणी आपल्याला तामणामध्ये टाकायचं आहे. तुळस सोडून ते पाणी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता. आपल्याला उदबत्तीची सेवा करायची आहे. आता उदबत्तीची सेवा भरपूर जणांनी ऐकली देखील असेल, तसेच काही जण उदबत्तीची सेवा करत देखील असतील. काही जणांना अनुभव देखील आले आहेत, कारण की जे स्वामी सेवा करतात त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तुम्हालाही अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही देखील स्वामी महाराजांची ही सेवा नक्की करा. मग आपण ही सेवा कधीपासून सुरू करू शकतो तर तुम्ही गुरुवारपासून सुरू करू शकता किंवा कोणत्याही वारापासून तुम्ही अगदी मनापासून तळमळीने ही सेवा सुरू केली तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही. मग आपण ही सेवा करण्याच्या अगोदर संकल्प घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. तसेच एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असायला हवी.
मग अगदी छोटी मूर्ती किंवा छोटा फोटो असला तरी पण चालेल, पण स्वामींचा फोटो असायलाच पाहिजे. जेव्हा पण आपण सेवा करत असतो तेव्हा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होते. आता आपण जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा ती सेवा करताना आपल्याला अगदी जपमाळ देखील आपल्या सोबत घ्यायची गरज नाही किंवा जपमाळेने देखील आपल्याला जप करायचा नाही. तर आपल्याला फक्त 3 अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्तीची आपल्याला ही सेवा करायची आहे. अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे, शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध तूप नसेल तर तुम्ही आपल्या साध्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. आणि स्वामी महाराजांची तुम्ही रोज जी काही पूजा करता, मग स्वामी महाराजांना अभिषेक करत असाल किंवा दुसरी कोणतीही सेवा करत असाल, ती सेवा तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ही अगरबत्तीची सेवा करायची आहे. 3 अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आता या 3 अगरबत्ती आहे त्या संपेपर्यंत आपण हा जप करत राहायचा आहे. यामुळे स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळतो. तसेच आपल्या अवतीभोवती जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपण जे काही काम हाती घेतो ते काम देखील पूर्ण होत असते. आता ही अगरबत्तीची राख झाल्यानंतर थोडीशी राख आपल्याला आपल्या कपाळाला लावायची आहे. तसेच एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल किंवा आपला मुलगा चिडचिड करत असेल किंवा त्याला दुसरा काही इडापिडा नजरबाधा झालेली असेल तर त्या मुलाला देखील तुम्ही ही अगरबत्तीची राख ही लावायची आहे. तसेच एखादा व्यक्ती घरामध्ये व्यसन करत असेल, दारूचे व्यसन असेल, ते सुटत नसेल तर अशा व्यक्ती जेव्हा पाणी पित असतो त्या पाण्यामध्ये आपण थोडीशी न कळत ही राख टाकायची आहे. अगदी तुम्ही रोज न कळत थोडीशी राख टाकली तरी पण चालेल, कारण की अशा व्यक्ती देखत आपण जर ही राख टाकली तर ती व्यक्ती ते पाणी ग्रहण करणार नाही किंवा अशी व्यक्ती कपाळाला देखील अशी राख लावत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना न समजता या गोष्टी करा किंवा तुम्ही त्यांच्या कपाळाला ही राख देखील लावू शकता. तसेच ज्यांना ही सेवा करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करत राहावा. आपण स्वयंपाक करत असो किंवा दुसरं एखादं काम करत असतो तेव्हा देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करू शकता, कारण की महिलांना घरामध्ये भरपूर कामे असतात किंवा बाहेर देखील कामासाठी जावे लागते. अशा महिलांनी किंवा पुरुषांनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केला तरी पण स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळतो. फक्त आपण जी काही सेवा करणार आहोत ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही करा. बघा, तुम्हाला लवकरच तुम्हाला जे काही पाहिजे ते स्वामी महाराज स्वतः देतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.